नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम या प्रकरणाची माहिती घेतोय. या अगोदरच्या तासाला आपण छत्रपती संभाजी महाराज यांनी गाजवलेला पराक्रम आणि त्यानंतर त्यांना आलेलं वीरमरण असा एक भाग आपण मागच्या तासाला पाहिलेला होता. तिथून पुढचा जो संघर्ष आहे मराठ्यांनी मुघल, मराठ्यांनी औरंगजेब, या संघर्षाची माहिती आपल्याला आजच्या तासाला घ्यायची. आपण पाहिले विद्यार्थी मित्रांनो गेल्या तासाला की कशा पद्धतीने 11 मार्च 1689 छत्रपती संभाजी महाराजांचा निर्घुण खून करण्यात आला, त्यांना ठार मारण्यात आलं. आणि यानंतर औरंगजेबाला असं वाटू लागलं की आता मराठी सत्ता सहजपणे माझ्या ताब्यात येईल. या 8-9 वर्षामध्ये औरंगजेबाने खूप मोठा प्रयत्न केलेला होता. आदिलशाही, कुतुबशाही यासारख्या बऱ्या मोठ्या सत्ता सहजपणे त्याने ताब्यात घेतलेल्या होत्या. मात्र त्याने सहजपणे ताब्यात घेतल्यानंतर देखील संभाजी महाराजांनी अतिशय कडवटपणे, अतिशय चिवटपणे त्याला एक प्रकारे आपण म्हणूया की त्याच्या विरोधात फार मोठा संघर्ष केलेला होता. मात्र नंतर ते औरंगजेबाच्या तावडीत सापडले आणि नंतर कशा पद्धतीने त्यांचा खून झाला, त्यांना ठार मारण्यात आलं हे आपण पाहिलेलंच आहे. आता संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुढं म्हणू आपण की ही राज्याची जी सूत्र आहे ती सूत्र येसुबाईंनी आपल्या हातामध्ये घेताना आपल्याला दिसते. येसुबाई, आता मुळात येसुबाई ह्या संभाजी महाराजांच्या कोण आहेत? पत्नी आहेत. आणि राज्यकारभाराचं ज्ञान खुद्द संभाजी महाराजांनी, खुद्द शिवाजी महाराजांनी त्यांना दिलेलं होतं. आणि मग अशा वेळेला येसुबाईंनी हे आपल्या हातामध्ये घेतलं आणि मग की पुढं संभाजी महाराजांचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे शाहू. वयाने लहान आहेत ते, आणि मग ते वयाने लहान असल्यामुळं येसुबाईंनी एक निर्णय घेतला की बाबा अशा वेळेला की शाहूनी छत्रपती होणं हे धोक्याचं आहे, कारण ते वयाने लहान आहेत. आणि मग अशा वेळेला आपल्या दिराला म्हणजेच राजाराम महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र आपण म्हणूया 24 फेब्रुवारी 1670 रायगडावरती राजाराम महाराजांचा जन्म झालेला होता. आणि मग महाराणी येसुबाईंच्या आज्ञेनुसार, त्यांच्या सल्ल्यानुसार पुढचे छत्रपती कोण झाले? छत्रपती राजाराम महाराज. म्हणजे आपल्या मुलाला बाजूला ठेवून राजाराम महाराजांना काळ ओळखून छत्रपती करणारे अत्यंत शहाणी स्त्री असं आपण महाराणी येसुबाईंचं वर्णन करू शकतो. आणि मग छत्रपती राजाराम महाराज हे म्हणू आपण की तिथून पुढं छत्रपती झाले. आणि मग अशा वेळेला दुसरा एक महत्वाचा विचार येसुबाईंनी केला की सर्वांनी एका ठिकाणी थांबणं धोक्याचं आहे, कारण आता संभाजी महाराज नाहीयेत. आणि मग अशा वेळेला मुघलांच्या तावडीत आपण जर एका ठिकाणी थांबलो तर सगळेच सापडू. आणि म्हणून येसुबाईंच्या सल्ल्यानुसार राजाराम महाराजांना तिथून हलवण्यात आलं, रायगडावरून त्यांना हलवण्यात आलं. आणि रायगडावरून हलवून ते इतर गडांचा आधार घेत गेले. आणि मग शेवटी की बाबा आपल्याला आता एकच महत्वाचं जर कुठलं स्थान असेल जिथं आपण सुरक्षित राहू शकतो ते म्हणजे दक्षिणेकडे असलेलं जिंजी, हे राजाराम महाराजांनी ओळखलं. आणि मग अत्यंत खडतर असा प्रवास करत सगळ्यांपासून वाचून संरक्षण होऊन, म्हणजे एक वेळ तर अशी आली बघा की राजाराम महाराज सापडले अशीच सगळीकडं बातमी पसरली होती. आणि यामुळेच पुढे रायगड मुघलांच्या ताब्यात देखील गेला. आणि मग मजल दर मजल करत राजाराम महाराज कुठे पोहोचले? जिंजीवरती पोहोचले. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी माग जो म्हणू आपण की छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगौतुक करताना आपल्या कोणाचंही अगदी तोंड दुखत नाही, अगदी हेच कारण आहे महाराजांनी, कारण महाराजांनी त्यावेळी विचार केला होता. जिंजीसारखा महत्वपूर्ण किल्ला महाराजांनी ताब्यात घेतला आणि तो अतिशय बळकट केला. तो बळकट केलेला किल्ला राजाराम महाराजांनी मुघलांच्या विरोधात, आता पुढे माहिती घेणारच होतो पण ओघाने आला म्हणून सांगतो की 8 वर्ष लढला. विचार करा, 8 वर्ष जुल्फिकार खान हा मुघलांचा त्यावेळेस असणारा सरदार त्या जिंजीला वेढा टाकून बसला होता. आणि 8 वर्षानंतर तोही दिला ताब्यात, जुल्फिकार खानाशी तह करून तो ताब्यात दिला. आणि अजून जरी ठरवलं असतं तरी अजून कित्येक दिवस हा ताब्यातच राहिला असता. 8 वर्ष हा कालावधी फार मोठा आहे आणि याचं श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याला द्यावं लागेल. एवढी दूरदृष्टी महाराजांच्या अंगी होती, हे आता काही यावरून तुम्हाला सहजसहजी सिद्ध होताना दिसेल. तर मग राजाराम महाराज जिंजीवरती गेले. जिंजीवरती गेल्यानंतर मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की इकडं राजाराम महाराज तावडीत सापडले अशा बातम्या पसरल्या. परिणामी रायगड हाही सहज ताब्यात जाणारा नव्हता. बऱ्याच ठिकाणी असा उल्लेख येतो की आपल्याच म्हणून आपण फितुरीमुळे रायगड ताब्यात सापडला. तेवढं खरं वाटत नाही, कारण रायगड हा जिंजीशी म्हणून आपण पॅरलल
गड आहे आणि तोही ताब्यात सहजासहजी सापडेल, सहजासहजी तो जिंकता येईल असा गड नाही. इंग्रजांनी त्याचं वर्णन करताना सुद्धा बघा फार कौतुक इंग्रज करतात की एक अखंड विश्व असल्यासारखं रायगड वाटतो. रायगड हा एक वेगळाच एक भाग आहे असं वाटतं आणि तो अगदी 100 वर्ष देखील जरी प्रयत्न केला तर तो शत्रूच्या तावडीत सापडणार नाही असं खुद्द इंग्रज लिहितात. त्यामुळं मला असं वाटतं की राजाराम महाराज तावडीत सापडलेत आणि मग अशा वेळेला आपण तरी किती काळ लढत ठेवणार, त्यापेक्षा संरक्षण महत्वाचं आणि मग आपला मुलगा शाहू याचं संरक्षण करण्याच्या, त्याला अभय देण्याच्या शब्दावरून मग कदाचित हा रायगड तुमच्या ताब्यात देण्यात आला असावा. आणि येसूबाई, शाहू याचबरोबर संभाजी महाराजांच्या काही इतर काही पत्नी त्यांचा उल्लेख येतोय, त्या इतर जी काही मुलं आहेत ती सगळी काय झाली या औरंगजेबाच्या कैदेत सापडली. आणि मग मात्र लढा मात्र सुरू राहिला, कारण राजाराम महाराजांनी काय केलं की दुसऱ्या ठिकाणावरून म्हणजे जिंजीवरून आपला लढा सुरू ठेवला. राजाराम महाराजांच्या बरोबर काही विश्वासू लोक, कारण राजाराम महाराज सुद्धा लहान होते ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळेला, कारण 5 एप्रिल 1689 ते काय म्हणूया आपण की जिंजीला पोहोचले. म्हणजे 70 आणि हे जे 19 वर्षाचे त्यावेळेचे असणारे राजाराम महाराज वयाला लहान होते. मग खंडो बल्लाळ असतील, रूपाजी भोसले असतील किंवा रामचंद्र पंत अमात्य असतील, नारो शंकर असतील किंवा इतरही भरपूर नावं याच्यामध्ये येतील की या सगळ्यांनी काय केलं की ह्यामध्ये फार मोलाची कामगिरी बजावलेली आपल्याला दिसून येते. मग ह्यापैकी ही जी काही खंडो बल्लाळ असतील किंवा रूपाजी भोसले असतील किंवा शंकराजी नारायण सचिव असतील, ही लोक कुठे गेली तर जिंजीला गेली आणि तिथून हा कारभार मग जिंजीवरून सुरू झाला. आणि मग अशा पद्धतीनं की जिंजीवरून हा कारभार सुरू झाला, इकडे लोक कैदेत सापडली आणि मग अशा वेळेला एक छत्रपती कैदेत आहे, एक छत्रपती जिंजीच्या वेड्यात आहे आणि मग अशा वेळेला राज्यकारभार कुणी केला किंवा अशा वेळेला मुघलांशी लढा कुणी दिला तर तत्कालीन असणारे जे आपले सरदार आहेत या सरदारांनी काय केलं की हा लढा पुढं सुरू ठेवला. यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव येतं ते म्हणजे संताजी घोरपड्यांचं नाव येतं. संताजी घोरपड्यांनी काय केलं की हा लढा सुरू ठेवला, त्याच्या जोडीला आणि कित्येक नाव आपल्याला यामध्ये घेता येतील. संताजी घोरपड्यांचं नाव मी पहिलं घेतलं कारण हे आपले सेनापती होते तत्कालीन. जर तुम्ही पाहिलं इतिहास जर तुम्हाला पाहिला तर हे आपले सेनापती होते. त्याच्या जोडीला धनाजी जाधवांचं नाव घेता येईल. त्याचबरोबर मग विठूजी चव्हाणांचं नाव सुद्धा यामध्ये घेता येईल की ही अनेक कित्येक सरदार होते की ज्यांनी काय केलं, शिंदेचं नाव घेता येईल. असे भरपूर सरदार आहेत की त्यांनी काय केलं की या काळामध्ये की मुघलांशी लढा जो होता, औरंगजेबाशी जो लढा होता तो लढा सुरू ठेवला होता. कारण छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू सर्वांच्या मनाला चटका लावून गेलेली गोष्ट होती आणि यामुळं मराठी सहजासहजी म्हणूया की मुघलांना शरण जायला तयार नव्हते. आणि मग हे सगळं होत असताना संताजी घोरपड्यांनी, धनाजी जाधवांनी, विठूजी चव्हाणांनी काय केलं की जी शिवरायांची मूळ नीती होती यामध्ये शत्रूंवरती अचानक हल्ला करणं, ती नीती परत एकदा वापरली. आणि मुळात काय होतं की मुघलांच्याकडे सैन्यदळ प्रचंड होतं, घोडदळ असेल किंवा हत्तीदळ असेल किंवा तोफा असतील ते प्रचंड होते. आपण त्यांची ने-आण करणं, ते एका जागी दुसऱ्या ठिकाणी हलवणं ही बाब फार अवघड होती आणि याचाच फायदा लोकांनी घेतला. गोरिला वॉरफेअर त्याला असं म्हणतात किंवा गनिमी काव्याचं युद्धतंत्र असं म्हणतात की अचानक काय करायचं, शत्रूवरती हल्ला करायचा आणि अचानक शत्रूवरती हल्ला करून त्याला जेरीस आणायचं. हेच तंत्रज्ञान या ठिकाणी वापरण्यात आलं. आणि इंग्रजांनी बघायचं वर्णन काय केलेलं आहे की मराठा लाईट इन्फंट्री इंग्रजांचं वर्णन आहे. म्हणजे आपलं द्या सोडून मी इंग्रजांचे दाखले ह्यासाठी देतो कारण इंग्रजांनी तत्कालीन जो इतिहास बराचदा मांडलेला आहे तो एक प्रकारे कुणाच्या तरी बाजूने झुकून तो मांडलेला नाही, एक वास्तववादी इतिहास मांडलेला आहे. म्हणून इंग्रजांचं मी तुम्हाला उदाहरण देतो की मराठा लाईट इन्फंट्री, इन्फंट्री म्हणजे पायदळ आणि लाईट म्हणजे विद्युत वेगाने हालचाल करणार. पुढे सगळ्यात अगोदर जर इंग्रजांनी जे आपण म्हणा की पायदळाचं सगळ्यात पहिले युनिट देखील हेच होतं, त्याला बॉम्बे सिपॉय असा शब्दप्रयोग होता, बॉम्बे पल्टन हा शब्दप्रयोग होता. आणि त्यानंतर परत मराठा लाईट इन्फंट्री हा शब्दप्रयोग होता. आज तुम्ही फौजेमध्ये जर गेला तर मराठा बटालियन, शीख बटालियन, कित्येक नाव आहेत, कित्येक बटालियन आहेत. पण त्यापैकी सर्वात जुनी जर कुठली बटालियन असेल तर ती मराठा लाईट इन्फंट्री आहे, मराठा बटालियन आहे. सगळ्यांसाठी आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणून तुम्हाला मी सांगितलं.
तर म्हणजे इंग्रजांना देखील माहित होतं की महाराष्ट्रातले लोक किती लढवय्ये आहेत, किती कडवट आहेत, हे तुम्हालाही माहीत असावं. आणि मग ही संताजी घोरपडे, धनाजी जाधव, विठोजी चव्हाण किंवा होळकर असतील, शिंदे असतील, राणोजी शिंदे नंतरच्या काळातलं मला वाटते त्या काळातलं शिंद्यांच्यातलं नेमाजी शिंदेचं नाव घेता येईल आपल्याला. तर ह्या लोकांनी काय केलं की हा लढा सुरू ठेवला. इतके मुघलांचे लोक घाबरले होते ह्या सगळ्या युद्धनीतीमुळं की बघा एक उदाहरण गमतीशीर दिलेलं आहे पुस्तकामध्ये की जर घोडा पाणी पित नसेल खाली तर त्याला हे आपले मुघलांचे जे सैन्य आहे ते म्हणायचे की तुला पाण्यामध्ये काही संताजी धनाजी दिसतोय का, पाणी पित नाहीस, एवढा घाबरलाय. म्हणजे मुळात मुघल काय झाले होते, घाबरले होते, कारण ही अचानक होती. कारण तुम्हाला आता वेळेच्या अभावी आपण सगळी उदाहरणं सांगू शकत नाही, फक्त संताजी घोरपड्यांचं एक उदाहरण सांगतो की असे कित्येक सरदार होते की त्या सरदारांनी भीतीपोटी पळून गेले. काही जणांना एका सरदारावरती तर आत्महत्या करण्याची वेळ आली. एक सरदार का, कारण त्याची पत्नी, त्याचा कबिला सगळा संताजी घोरपड्यांनी आपण म्हणूया की सगळे ताब्यात सापडले आणि मग पैशाची मागणी केली. हा बिचारा औरंगजेबाकडे पैसा मागायला गेला की माझी पत्नी, माझी मुलं सगळी ताब्यात सापडली. मग औरंगजेबाने हाकलून दिला आणि मग शेवटी काय करावं लागली, आत्महत्या करावी लागली. म्हणजे ही वेळ आणली, गटांचा पराभव केला, काही जण शरण पत्करली, काही जणांनी आत्महत्या करण्याची वेळ आली. म्हणजे इतकी म्हणू आपण की त्रास, इतकी धास्ती शेवटी मराठ्यांची कुणी घेतली, मुघलांनी घेतली. आणि हे कधी झाले, अगदी दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ह्याला सुरुवात झाली. 1689 नंतर त्याला सुरुवात झाली. आणि मग मी तुम्हाला म्हणलं की संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी जे ठार मारण्यात आलं संभाजी महाराजांना, त्याचा बदला घेण्यासाठी संताजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण यांनी खुद्द औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला केला. आणि छावणीवरती हल्ला केल्यानंतर हा औरंगजेब काय झाला की त्यावेळेला बाहेर गेल्यामुळे तो वाचला. मात्र त्याची जे छावणीची जी सोनेरी कळस होती ते सोनेरी कळस आणून राजाराम महाराजांना भेट देण्याचं काम या लोकांनी केलं होतं. म्हणजे एवढा पराक्रम या ठिकाणी गाजवला. खुद्द औरंगजेब देखील सुरक्षित नाही ही भावना मुघल सैन्यापर्यंत पोहोचवण्याचं काम यांनी केलं. आणि मग अशा पद्धतीनं हा जो एक आपण म्हणूया की 1689चा जो कालावधी आहे तिथून पुढे आपण अगदी 1700 पर्यंत आपण जरी गेलो तरी या 10-11 वर्षामध्ये हे संपूर्ण जे श्रेय जाईल की मुघलांच्या विरोधात लढण्याचं, मुघलांच्या विरोधात मराठ्यांचा जो स्वातंत्र्य संग्राम होता, या संग्राम सुरू ठेवण्याचं, युद्ध आपण म्हणूया यज्ञकुंड चालू ठेवण्याचं काम हे आपल्या मराठा सरदारांना झालं. पण दुर्दैव बघा की 1697-98च्या दरम्यानच आपापसातील दुहीमुळं मराठ्यांच्या संताजी घोरपडे सारख्या महान व्यक्तीचा, महान आपण म्हणूया सेनानीचा काय झाला, खून करण्यात आला. हे मराठ्यांना किंवा आपल्या मराठी सत्तेला किंवा आपल्या मराठी लोकांना एक प्रकारची लागलेली ही स्वभावाला लागलेली कीड आहे की आपापसातच शेवटी आपण काय करतो की एकमेकांना आपण शत्रूला एक वेळ आपलं मानतो पण आपल्याला आपण आपलं मानत नाही. हे फार मोठं दुर्दैव आपल्याला म्हणता येईल. आणि यातूनच संताजी घोरपडेंचा काय झाला, खून झाला. आणि मग त्यानंतर 1700चा जो आपण जो पुढचा कालावधी आहे, 1600 संताजी घोरपडेंचा खून झाल्यानंतर परत एक 1689 नंतर 1689ला 5 एप्रिलला पण तारीख दिलेली आहे बघा की 1689ला ते तिकडं राजाराम महाराज अडकले. आणि यानंतर काय झालं की 1697-98च्या दरम्यानच राजाराम महाराज जिंजीवरून निसटले. म्हणजे जुल्फिकार खान उल्लेख केलेला आहे त्याचा. याच्या अगोदर आपण हा एक उल्लेख तेवढा विसरलो की रायगड ताब्यात आला, केला उल्लेख मी, तर थोडासा तो ओझरता उल्लेख राहिला की रायगड मुघलांच्या ताब्यात आला आणि जे मराठ्यांचे असणारे येसुबाई असतील, शाहू असतील, हे सगळे ताब्यात सापडले. आणि मग 1697-98च्या दरम्यान परत राजाराम महाराज कुठे आले, जिंजीवर निष्ठून महाराष्ट्रामध्ये आले. मग या कालावधीमध्ये की मराठ्यांच्यामध्ये परत एक ताकद संचारली. छत्रपती आले म्हणल्यानंतर एक प्रकारे उत्साह संचारला. आणि मग 1698 ते 1700 पर्यंत हा एक जो 2 वर्षाचा कालावधी आहे, या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये मराठ्यांनी आपले जे मुघलांच्या ताब्यात गेलेले जे गड किल्ले होते ते गड किल्ले परत माघारी घ्यायला सुरुवात केली. म्हणजे एक प्रकारे आपण बघूया की एक कालावधी आपण बघितला की बचावात्मक धोरण होतं. हे बचावात्मक धोरण आता मराठ्यांनी काय केलं, बाजूला टाकलं. आणि बाजूला टाकून परत मुघलांच्या ताब्यात गेलेले जे गड किल्ले होते ते गड किल्ले परत ताब्यात घ्यायला सुरुवात
केली. मग 1698 ते 1700 या 2 वर्षांमध्ये बरेच गड किल्ले देखील मराठ्यांनी आपल्या ताब्यात माघारी मिळवले. म्हणजे हे सगळं श्रेय राजाराम महाराजांना आपल्याला देता येईल. राजाराम महाराजांनी अत्यंत कष्टानं, अत्यंत म्हणून आपण बुद्धीनं, विलक्षण बुद्धीचा वापर करून हे गड किल्ले परत ताब्यात घ्यायला सुरुवात केली. पण परत एकदा मराठ्यांचं दुर्दैव आड आलं. 2 मार्च 1700 ला या राजाराम महाराजांचा काय झाला, घोड्यावरती पडून, म्हणजे अपघाती, छोटासा अपघात किंवा त्याचा उल्लेख आजाराच्या बाबतीत त्यांनी केलेला आहे. पण आपण म्हणूया की अपघाती म्हणा, आजारपणामुळे म्हणा, पण काय झालं की राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. सिंहगडावर त्यांची समाधी आहे. 2 मार्च 1700 ला राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. औरंगजेब आता खूप खुश झाला असेल, कारण त्याला वाटलं असेल की संताजी घोरपडे गेले, बरोबर ना. मराठ्यांची इतर सरदार आहेत त्यांच्यामध्ये दुही पसरली होती. खुद्द राजाराम महाराजांचा काय झाला, मृत्यू झाला. म्हणजे आता तरी आपल्याला कोणती अडचण नाही अशी भावना कोणाच्या मनात निर्माण झाली असेल, औरंगजेबाच्या मनात झाली असेल. पण या औरंगजेबाच्या मनात निर्माण झालेल्या भावनेला छेद देण्याचं काम कोणी केलं, तर महाराणी ताराबाई यांनी केलं. कोण आहेत महाराणी ताराबाई? तर या महाराणी ताराबाई ह्या राजारामांच्या कोण आहेत, पत्नी आहेत. शिवाजी महाराजांची सून, जे आपण माग खंबीर मामा म्हणजे हंबीर मामांची माहिती घेतली होती, त्यांची मुलगी ताराबाई. या ताराबाईंनी राज्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली. एक या काळात देखील हातामध्ये शस्त्र घेऊन घोड्यावरती बसून युद्ध मोहिमा देखील काढलेल्या आहेत. आपल्या सर्वसाधारांना हाताशी धरलं. अत्यंत बुद्धिमान व शहाणी स्त्री असं वर्णन ताराबाईंचं केलं जातं. या कालावधीमध्ये औरंगजेबाला आपण म्हणूया की सगळ्या आशा अपेक्षा त्याच्या पल्लवीत झाल्या असताना त्याच्याशी लढा सुरू ठेवणं हे महत्वपूर्ण धोरण ताराबाईने आखलं. म्हणजे गमतीशीर वाटतं की एक स्त्री देखील आपल्या बुद्धीचा किती चातुर्यपणे वापर करू शकते हे ताराबाईंच्याकडून शिकावं. कोल्हापूरला तुम्ही गेला तर ताराबाईंचं तुम्हाला त्या ठिकाणी स्मारक दिसेल. शिवाजी महाराजांचंही त्या ठिकाणी आहे, पण ताराबाईंचं त्या ठिकाणी स्मारक आहे. शाहू महाराजांनी फार मोठं स्मारक, आणि ताराबाई उत्सव, शिवजन्मोत्सव आणि ताराबाई जन्मोत्सव हे 2 उत्सव कोल्हापुरामध्ये फार मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. ताराबाईंनी काय केलं की गड किल्ले लढत ठेवायचे, पावसाळा येईपर्यंत लढत ठेवायचे, आणि पावसाळे पण लढत ठेवायचे, आणि मग मुघलांच्याकडून रक्कम घ्यायची आणि तो गड किल्ला ताब्यात देऊन टाकायचा. जे लढवायचा, पावसाळा आला की तो ताब्यात द्यायचा, रक्कम घ्यायची, तह करायचा ना, रक्कम घ्यायची, परत हे करायचं. आता पावसाळा आला म्हणलं की मुघल गड किल्ला ताब्यात आलाय म्हणलं की मग काय करायचं परत, की मुघलांनी तो गड किल्ल्याची डागडुजी करायची. तिथं काय करायचं, म्हणून आपण सगळी गोदामं वगैरे सगळी भरून ठेवायची, धान्य तिथं भरपूर ठेवायचं, सगळ्या सोयी सुद्धा करायच्या, सगळा गड म्हणून आपण नटून थटून ठेवायचा. आणि पावसाळा आला, 1-2 महिने पावसाळ्याचे झाले की मराठ्यांनी परत काय करायचं, की तो गड किल्ला परत ताब्यात घ्यायचा. म्हणजे असं म्हणूया आपण की मराठी मुघलांच्या ताब्यात गड किल्ले देत होते. यामध्ये फायदा किती करायचे, पहिल्यांदा तह घेऊन करायचे आणि पैसा घ्यायचे अगोदर, म्हणजे पैसा घेऊन तो गड किल्ला ताब्यात द्यायचे. म्हणजे हे तर फायदा आहे. दुसरा फायदा काय, की तो सगळा जो गड किल्ला आहे, तो गड किल्ला सगळ्या रीतीने तो परिपूर्ण, म्हणजे कुठं समजा पडझड झाली असेल तर ते मुघल बांधायचे, तिथं पैसा कमी असेल तर पैसा आणून ठेवायचे, धान्याचं कोठारी संपत आले असेल तर ते भरायचे, आणि 2-3 महिन्यांमध्ये सगळं त्यांनी पूर्ण करून घेतले. सगळं हे फक्त तयारच होतं ना, सगळं ताब्यात घेतले म्हणले की मराठी परत तो गड किल्ला काय करायचे, ताब्यात घ्यायचे. म्हणजे आयतं सगळं मराठ्यांना मिळायचं. म्हणजे एक प्रकारे मराठ्यांनी गमती सुरू केल्यासारखा प्रकार केला दिसून येतो. आणि हे 5-7 वर्ष चाललं. म्हणजे 1700 नंतर 1707 पर्यंत औरंगजेबात अक्षरशः वैतागला. हे 5-7 वर्ष सुरू होतं. पण यामध्ये सुद्धा औरंगजेबाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. का? कारण या वयामध्ये देखील, म्हणजे विचार करा, औरंगजेबाचा जन्म इसवी सन 1618चा आहे, आणि ज्या वेळेला म्हणजे निकोलस मनुचेचं एक वर्णन आहे बघा, कारण तो मुघलांच्या बरोबरीचं होता ना, इंग्रजांची देखील औरंगजेबाच्या विरोधात वर्णन आहेत. आणि आपल्याला आपण सातारा जिल्ह्यामध्ये राहतोय, तर इथं असणारा जो वर्धनगड आहे,
या वर्धनगडाच्या म्हणून आपण पायथ्याशी काय केलं होतं, तर हे वर्धनगडाच्या पायथ्याशी आपण म्हणूया खुद्द औरंगजेब थांबला होता आणि वर्धनगडाला वेढा दिलेला होता. 1618चा औरंगजेब आणि हा वेढा होता 1702चा, म्हणजे साधारणतः 2080 282 म्हणजे 84 वर्षाचा त्यावेळेला तो होता. 84 वर्षाचा औरंगजेब. बघा दुर्दैव किती. एका बाजूला शिवाजी महाराज असो अल्पायुषी, संभाजी महाराज तसंच, राजाराम महाराज तसंच, प्रमुख सेनापती संताजी घोरपडे त्यांचंही तसंच, शहाजीराजेंना सुद्धा एवढं आयुष्य लाभलं नाही. शहाजीराजांचं थोरला मुलगा संभाजी महाराज, ते संभाजी महाराज त्यांना आयुष्य लाभलं नाही. आणि हा मात्र किती वर्ष जगा बा. 1760 पर्यंत जर आपण केलं तर 1600 म्हणजे ती मी तुम्हाला आत्ताच कॅल्क्युलेशन सांगितलं की ती 82 वर्ष आणि ही 7 वर्ष म्हणजे 89 वर्ष. 89 वर्षाचं आयुष्य म्हणजे मला किती मराठ्यांच्या पिढ्या खर्ची पडल्या. शहाजीराजे लढले, शहाजीराजेनंतर शिवाजी महाराज लढले, संभाजी महाराज लढले, राजाराम महाराज लढले, पुढे ताराबाई लढल्या, म्हणजे शिवाजी महाराज शाहू महाराज, शहाजीराजे, शिवाजीराजे, संभाजीराजे, राजाराम महाराज, ताराबाई, म्हणजे एकटा औरंगजेब एका बाजूला आणि मराठ्यांच्या 5 पिढ्या एका बाजूला. 5 पिढ्या लढला, 5 पिढ्याला औरंगजेब पुरला. एवढं त्याचं मोठं आयुष्य तो पुरला, पण त्याला राज्य संपवता आलं नाही. ही एक फार आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट. आणि मग हा औरंगजेब या वर्धनगडाच्या पायथ्याशी या 82व्या वर्षाला देखील घोड्यावरती बसला होता आणि घोड्यावरती बसून आपल्या सैन्याला जोश देण्याचं काम करत होता. विचार करा की काय पीड असेल अंगामध्ये. निकोलस मनुची म्हणतो, मी तुम्हाला मग सांगायचं राहिलं की त्याची जी हनवटी होती, त्या हनवटी त्याच्या वार्धक्यामुळं त्याच्या छातीला अशी टेकली होती, त्याचे दोन्ही बावटेवरती आले होते आणि त्याला घोड्यावरती बसताना बसवावा लागत होता, तरी बसत होता. हे महत्वाचं. आणि त्याची जी हनवटी आहे त्या हनवटी त्याच्या छातीला अशी लागत होती आणि तो म्हणतो की असा भास व्हायचा की ती जी त्याला हनवटीची जी त्याची दाढी आहे, त्याचे जे केस आहेत ते काही छातीतून बाहेर आलेत की काय, असं त्याच्याकडे बघून वाटायचं. असं कोण म्हणतो? निकोलस मनुची म्हणतो. एका बाजूने हे उदाहरण गमतीशीर आहे, तर दुसऱ्या बाजूला धडा घेण्यासारखं आहे की आपण म्हणतो की पीळ नाही गेला. वयाच्या 82-84व्या वर्षी देखील औरंगजेब आपली लढण्याची प्रवृत्तीनं बाजूला ठेवली नाही. मराठ्यांना संपवण्याची जी ईर्ष्या होती ती त्यानं बाजूला ठेवले नाही. कधीतरी विचार करा की आपण या औरंगजेबाच्या विरोधात लढलो. म्हणतात ना, लाथ मारणाऱ्यापेक्षा लाथ सहन करणारा मोठा असतो. आपण ती लाथ सहन केली ती गेली आणि उलटी त्याला अजून एक ठेवून दिली. त्यामुळं आपले लोक किती पराक्रमी होते, महाराष्ट्राचा इतिहास किती वैभव संपन्न आहे, हे आपल्या प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग ताराबाईंनी काय केलं, आपण मूळ विषयाकडे की तिथून पुढे औरंगजेबाला एक प्रकारे मानसिकदृष्ट्या अजून त्याला खच्चीकरण त्याचं केलं. या ठिकाणी बघा की जे परमानंदचा जो मुलगा आहे देवदत्त आणि छानसं वर्णन या ग्रंथामध्ये केलेलं आहे. ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली, कविता छानपणे लिहून ठेवलेली आहे. ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली, दिल्ली झाली दीनवाणी, दिल्ली शाचे गेले पाणी. दिल्ली झाली दीनवाणी, दिल्ली शाचे, दिल्ली म्हणजे कोण? औरंगजेब. दिल्ली झाली दीनवाणी, दिल्ली शाचे गेले पाणी. पहिली ओळ होती ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली, दिल्ली झाली दीनवाणी, दिल्ली शाचे गेले पाणी, रामराणी भद्रकाली रणंगणी क्रुद्ध झाली. रामराणी भद्रकाली, रामराणी म्हणजेच कोण? ताराबाई, राजारामांची पत्नी. रणंगणी क्रुद्ध झाली म्हणजे भद्रकाली आपण म्हणतो ना, योद्धेची देवता आहे. रणंगणी क्रुद्ध झाली, प्रयत्नाची वेळ आली, मुघल हो सांभाळा. प्रयत्न म्हणजे आता खरंच वेळ तुमची भयंकर आलेली आहे, प्रयत्नाची वेळ आली म्हणजे निकराची वेळ आलेली आहे, मुघल हो सांभाळा. मुघलांनो आता काळजी घ्या बरं का. आता काय झालेलं आहे, ताराबाई कोपलेल्या आहेत आणि आता तुमचं काय खरं
नाही, अशा प्रकारचं ताराबाईंचं वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. तर मग अशा पद्धतीनं ह्या 7 वर्षामधून पुढचा जो कालावधी आहे यामध्ये ताराबाईंनी फार मोठा संघर्ष केला. जे मुघल बादशाह होता औरंगजेब याच्याशी लढा दिला आणि मग सरते शेवटी तो खचला आणि मग 1707 ला सरते शेवटी औरंगजेबाचा काय झाला, मृत्यू झाला. बिचारा कंटाळून थकून त्याचा काय झाला, मृत्यू झाला. कारण इतक्या वर्ष म्हणजे 1682 ला तो आला, 1707 25 वर्ष लढा देऊन सुद्धा औरंगजेबाच्या हाताशी काहीही आलं नाही. त्यानं आपली प्रचंड संपत्ती या ठिकाणी गमावली, आपलं सैन्य गमावलं, आपला म्हणा की जो त्याचा आत्मविश्वास होता तोही त्यानं गमावला. औरंगजेबाच्या मृत्यू प्रसंगी त्याची मानसिकता काय असेल याचा विचार नक्की तुम्ही करा. कारण अख्खं जग आपण म्हणूया किंवा अख्खं भारत त्याच्या ताब्यामध्ये आला, पण मराठ्यांचा छोटासा भाग. कारण मराठ्यांचं राज्य किती होतं, औरंगजेबाचे 22 सुबे होते. सुबे म्हणजे प्रांत आपण म्हणूया, आणि त्यापैकी एक प्रांत दक्षिण प्रांत, दख्खन. दक्षिण प्रांतातला काही भाग मराठ्यांच्या ताब्यात. बघा, त्याची 22 अशी सुबे. मग काबूल असेल प्रांत असेल, किंवा इकडं बिहारच्या बाजूला प्रांत असेल, आग्र्याचा प्रांत होता, तिकडं काश्मीरचा प्रांत होता, वरती असणारा काबूल कंधारचे प्रांत होते. तसे 22 प्रांत, आणि त्या 22 प्रांतातला एक प्रांत दक्षिण. त्या दक्षिण मधला काही भाग कोणाचा, मराठ्यांचा. आणि हे छोट्याशा भागात असणारे मराठे त्याला पुरून उरले. ही फार मोठी बाब आहे. औरंगजेब समजून घ्यावं लागेल, तर आपल्याला मराठी काय होतील समजतील, तर आपल्याला मराठ्यांचा लढा समजेल. तर ज्यादा माहिती देखील इंटरनेटवरून औरंगजेबाविषयी मिळवा, ताराबाईंच्या विषयी मिळवा, राजारामांच्या विषयी मिळवा, संभाजी महाराजांच्या विषयी मिळवा. ओके, ठीक आहे. तर प्रकरण या ठिकाणी काय झालेलं आहे, संपलेलं आहे. धन्यवाद.